नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकणार आहोत इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी विषयाचे वाचन करणे। त्याकरता आपण सुरुवातीला मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग कसे तयार करायचे ते शिकणार आहोत। मी आपणाकरता विविध प्रकारचे साहित्य तयार केले आणि साहित्याच्या माध्यमातून आपण मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग कसे तयार करायचे ते शिकणार आहोत। चला तर मग बघूया। आपण या ठिकाणी ख ची बाराखडी तयार केलेली आहे। म्हणजे ख ला इंग्रजी मध्ये काय म्हणतात? केयच। किंवा ख कोणत्या इंग्रजी दोन शब्दापासून बनते? केयच। खा केयच ए। आणि काना कशाचा होतो? ए चा। विलंटी कशाची होते? पहिली आय। दुसरी विलंटी डबल ई। पहिली उकार यू, दुसरी उकार डबल ओ। तर आपण काय करणार आहोत? स्पेलिंग तयार करणार आहोत। आता एखादा शब्द आपण समजा घेतला, कोणता घ्यायचा? खीर। आता खीर शब्द आपल्याला काय करायचं आहे? याचं स्पेलिंग तयार करायचं आहे। मग आपल्याला पहिले काय करायचं आहे? एक मिनिट, हा ख पहिले कसा बनला, ही कशी बनली त्याची फोड करून लिहिणार आहोत। ख अधिक पहिली विलंटी म्हणजे लहान ई, आणि हा र कसा तयार झाला? र अधिक ओ। आता आपण याचं इंग्लिश स्पेलिंग तयार करू। ख साठी कोणते अक्षर वापरलेले आहे? के यच। आणि हा ई आहे लहान, म्हणजे पहिली विलंटी। पहिली विलंटी कशाची होते? आय। शाबास। आणि हा आर आपला र कशापासून तयार होतो? र साठी कोणते अक्षर आहे? गुड। आणि हा अ जो आहे हा शेवटी आहे, म्हणून आपण या ठिकाणी लिहत नाही। आता दुसरा आपण एखादा खार। आता सांगा तुम्ही स्पेलिंग